निवडणूक संपली. आता मी तुम्हाला निवडणुकीच्या काळातही म्हटलं होतं की मी त्यांची वेळ मागणार आहे चव्हाण साहेबांची आणि त्यांना जाऊन भेटणार आहे. आता 2-3 दिवसामध्ये जेव्हा ते आणि फडणवीस साहेब जेव्हा मला वेळ देतील मी त्यांना जाऊन भेटीन. कारण का हा विषय पर्सनल नव्हताच. आणि जसं मी बोललो की आम्हाला पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये ही जशी निवडणूक झाली तशी परत कुठलीच निवडणूक होता कामा नये. आम्ही एकत्र लढलं पाहिजे. एकत्र आमची ताकद आहे आणि ती ताकद त्या ताकदीने लढवलं तर रिझल्ट आपल्याला जो अपेक्षित आहे तो आपल्याला मिळू शकतो असं माझं म्हणणं सुरुवातीपासून आहे. असे प्रकार घडतात त्यामध्ये जे शाब्दिक वाद होतात किंवा ज्या काही गोष्टी होतात त्या पूर्णपणे विसरल्यापेक्षा जाऊ शकतात असं होतं का? कारण नुसतं हे वाक्यांचा खेळ नव्हता किंवा पक्षांचा मुद्दा नव्हता तर तो अगदी घरापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचला. राणे कुटुंबांमध्ये दरार अशा पद्धतीच्या बातम्या दरम्यानच्या काळात झाल्या. माझं नाही ना बघा, बातम्या बनवल्या कशा ह्याच्यावर पण मी आक्षेप घेतला होता निवडणुकीमध्ये की बघा तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही कुठल्याही बातम्या बनवू शकता, त्याच्यामध्ये माझा काही हस्तक्षेप असण्याचं कारण नाही. पण तसं वातावरण नाही आहे असं मी वारंवार सांगत होतो. आणि ते आता तुम्हाला दिसेलच ना निवडणुकीमध्ये. बघा मी एका प्रसंगाचा उल्लेख केला. जसे जसे प्रसंग घडले त्या प्रसंगाला मी फॉलो करायचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत पोहोचलो. मी कोणावरही पर्सनल टीका केलेली नाही. माझ्या तोंडातून असं काही निघालेलं नाही किंवा नितेशच्या तोंडातून असं काही निघालेलं नाही जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की आमच्यामध्ये वाद आहे. आम्ही दोघंही एकमेकांवर कुठलीही टीका केलेली नाही किंवा मी चव्हाण साहेबांवर पण वैयक्तिक टीका केलेली नाही. मी फक्त एवढं म्हटलं की हे जे कल्चर आहे, हे जे आपण म्हणतो ना, ही जी संस्कृती आहे ही आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हती, ती नसावी असा माझा जो बोलण्याचा प्रयत्न होता. तो शेवटपर्यंत माझा स्टँड तोच होता. त्याच्यामध्ये मी बदललो नाही आणि माझा स्टँडही बदललेला नाही. निलेशजी, पुन्हा एकदा मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणते निवडणुका या निवडणुकांप्रमाणेच घ्यायच्या असतात. निवडणुका संपल्यानंतर सर्व विषय विसरले पाहिजे. तुम्ही निवडणुकीच्या काळात रवींद्र चव्हाणांवर खूप गंभीर आरोप केले. सांगा मला. वाटप झालं. सांगा मला. सिंधुदुर्गात राजकीय संस्कृती चव्हाणांनी बिघडवली आणि असे अनेक आरोप होते की महायुती तुटण्यास चव्हाण जबाबदार आहेत. तर हे सगळ्या घटना निलेश राणे विसरणार का? बघा, विसरायचा विषय कुठे येतो? मी माझा स्टँड बदलला का? जर निवडणुकीमध्ये मी माझा स्टँड बदलला असता तर तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकला असता. मी निवडणुकीपर्यंत शेवटपर्यंत मी तो स्टँड ठेवला आणि मी निवडणुकीला काय बोललो होतो आपल्याला की मी चव्हाण साहेबांना भेटणार, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार. हे माझं कुटुंब आहे. भारतीय जनता पक्ष पण माझं कुटुंब आहे. मी फारकत घेऊ शकत नाही हे मी तुमच्या चॅनलला बोललो, सगळ्याच चॅनलला बोललो. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवणार काय, ते विसरणार काय, हा विषयच नसतो. हा आमचा कुटुंबाचा विषय, आम्ही बघून घेऊ. दुसरा विषय कसा आहे की मी एक जरी स्टँड बदलला असता, बघा मी निवडणूक लढण्यामध्ये कुठे कमी नाही पडलो. मी माझा स्टँड नाही बदलला. शेवटपर्यंत मी राणे साहेबांचंच नाव घेत होतो. शेवटपर्यंत मी निवडणूक कशी लढवावी ही पद्धत नाही हेच बोलत होतो. आजही मी कुठला स्टँड बदललेला नाही. निवडणूक संपलेली आता. मी जे निवडणुकीत बोलत होतो तेच मी आज बोलतोय की मी सन्माननीय चव्हाण साहेबांना भेटणार, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार आणि माझ्याकडून जे जे घडलं ते त्यांच्या समोर ठेवणार. नेत्यांच्या समोर ठेवतो ना आपण. हे महायुतीचे नेते आहेत, फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, चव्हाण साहेब आमचे नेते आहेत, त्यांच्यासमोर नाही का ठेवणार आम्ही? मग असं कसं म्हणणार तुम्ही की हे झालं का ते झालं का? असा विषय नसतो. माझ्या नजरेसमोर जे घडेल ते मी बोलतच राहणार. हा माझा फेअर अँड स्क्वेअर विषय होता. मी माझा स्टँड बदलणार नाही, कधीच नाही. मला काय स्टँड बदलायची काही गरजच नाही. पण जे मी तेव्हा बोललो की हे असं का घडतंय हे तुम्ही थांबवा, थांबलं तर माझी काय हरकत नाही. या सर्व याच्यात सिंधुदुर्गात पैशांचं वाटप भाजपकडून झालं, तुमचा आरोप होता. महायुती रवींद्र चव्हाणांमुळे होऊ शकली नाही. एक तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं ज्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी रोकड तुम्ही दाखवलीत आणि हे प्रकरण आता निवडणूक आयोग, पोलीस यांच्याकडे तुमच्यावर गुन्हाही दाखल झाला. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही निवडणूक आयोगापर्यंत तक्रार केलेली आहे, पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे, शेवटच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशीही पैसे वाटपाचे प्रकार काय प्रश्न? हा प्रश्न काय? हे सगळं म्हणजे या ज्या तक्रारी आहेत त्या मागे घेतल्या जाणार का किंवा नाही, हे सगळं विसरणार का?
तक्रारी मागे घेणार नाही. तक्रारी का मागे घेऊ मी? त्या प्रसंगाला जे मला योग्य वाटलं ते मी केलं. अच्छा, मी जर तक्रार मागे घेतली, ज्यांच्यासाठी मी तक्रार केली त्यांच्यावर अन्याय होणार नाही का? मी कशाला तक्रार मागे घेऊ? अच्छा, मला कोणी बीजेपीतून तक्रार मागे घ्या असं पण कोणी सांगितलेलं नाही. बघा, तुम्ही हायपोथेटिकल प्रश्न मला विचारू नका. हे असं झालं तर मग तसं असं होईल. मग या विषय कसा आहे, जे मी केलं ते 100% छाती ठोकपणे केलं. माघार घ्यायचा काही संबंध नाही. अच्छा, मला कोणी सांगितलंही नाही. उलटा असंही सांगितलं, कदाचित निलेशने केलं असेल तर योग्यच केलं असेल, कारण का तो काही चुकीचं करणार नाही असं काही ठिकाणी बोललं गेलं बीजेपीमध्ये. तर मला माझे नेते काय न्याय देतील ह्या प्रतीक्षेत मी आहे. बरोबर की नाही? मी अजूनपर्यंत त्यांना भेटलेलो नाही. त्यांना भेटल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकीन की ह्याच्यावरती मला न्याय मिळाला की नाही मिळाला. बरोबर. दुसरी गोष्ट, हे सगळं जे तुम्ही म्हणताय हे मी पुराव्यासकट दिलेलं आहे. मी फक्त आरोप केले नाही. तुम्ही म्हणतात आरोप केले. आरोप नाही केले. मी मतदार यादीमध्ये जे काय होतं ते दाखवलं नावासकट. मी त्या फॉर्म ज्या काही उमेदवार होत्या त्यांचा खोत, त्यांचं डुप्लिकेट ओबीसी सर्टिफिकेट मी तुमच्यासमोर दाखवलं आणि पैशाची बॅग पकडून दिली. शेवटच्या दिवशी पण पकडून दिली. कुठे आरोप केला मला सांगा. मी सिच्युएशन तुम्हाला दाखवली. बघा, ही सिच्युएशन आहे. ती सिच्युएशन तुम्ही कशी दाखवली हा अधिकार तुमचा आहे. मी तेव्हाही बोललो, मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला. ती व्यवस्था मला जिथे घेऊन गेली त्या व्यवस्थेच्या ठिकाणी मी पोचलो. स्पेसिफिक माझा कोणावर राग नाही. स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत. मी तेव्हाही म्हणत होतो मी चव्हाण साहेबांना भेटणार. मी आजही म्हणतो मी चव्हाण साहेबांना भेटणार. कारण का, वैयक्तिक माझा वाद नाहीये. निवडणूक अशी होता कामा नाही. पण एकूण जी निवडणूक ही झाली तसं बघितलं तर बघायला गेलं तर छोटी निवडणूक आहे. कमी मतदार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. ही जी निवडणूक ज्या पद्धतीनं लढली गेली त्यामुळे थेट महायुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. महायुतीमध्ये कशा पद्धतीनं मिठाचा खडा पडलेला आहे असं दाखवलं गेलं. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा कहर म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या तोंडून असं वाक्य येणं की मला 2 तारखेपर्यंत युती टिकवून ठेवायची. मॅडम बघा, मी माझ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जे मला प्रश्न विचाराल, निलेश राणे स्पेसिफिक प्रश्न विचाराल, मी देऊ शकतो. मी मॅडम चव्हाण साहेबांच्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकत नाही. मी प्रश्न उपस्थित केले, आता उत्तर द्यायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे ना. चव्हाण साहेबांनी ठरवायचं आहे. मी प्रश्न लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.